बस स्थानक प्रशासनाचा भोंगळ कारभार। कोल्हापूर शहरातील सर्वात वर्दळीचा भाग असलेले मध्यवर्ती बस स्थानक सध्या गंभीर रस्त्याच्या समस्येने ग्रस्त आहे। बस स्थानकातील रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या काही महिन्यांपूर्वी पावसाळा सुरू होण्याआधी बस स्थानकातील खड्डे बुजवण्यासाठी एसटी महामंडळाने पेव्हिंग ब्लॉकचा वापर करून खड्डे बुजवले होते। मात्र सततधार पडणाऱ्या पावसामुळे आणि सतत सुरू असणाऱ्या बसच्या वर्दळीमुळे बस स्थानकाची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे। एसटी महामंडळाकडून हजारो रुपये खर्च करून खड्डे बुजवण्यात आले, मात्र 2 महिन्यातच पेव्हिंग ब्लॉक निघाले आहेत। यामुळे पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य दिसत असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठत आहे। कोल्हापूर जिल्हा अनेक पर्यटन स्थळांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणांना भेट देण्यासाठी हजारो नागरिक येत असतात। त्यामुळे मध्यवर्ती बस स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळते। परराज्यातून आलेल्या प्रवाशांना कोल्हापूरची परिस्थिती बस स्थानकात उतरल्यानंतरच निदर्शनाला येत आहे। त्यामुळे याचा फटका येथील प्रवाशांना बसत आहे। राज्य सरकारकडून एसटी महामंडळासाठी लाखो रुपयांचा निधी दिला जातो, मात्र या निधीमधून एसटी बस स्थानकाची सुधारणा झाली का, हा प्रश्न नागरिकातून उपस्थित होतोय। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक प्रशासनाचा भोंगळ कारभार येथूनच दिसून येत आहे। त्यामुळे बस स्थानक प्रशासनाने मध्यवर्ती बस स्थानकातील खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना न करता रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अधिक टिकाऊ उपाययोजना करणे आवश्यक आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।